आता पोचेल ठाणा रेल्वे स्टेशनला. नमस्कार मित्रांनो, मी ऋतिक मालुसरे तुमच्यासाठी घेऊन आले पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ. तर मित्रांनो, मी आता कुठे चालले ते तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल. तर आपण निघालेलो आहे सोलापूरला श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी अक्कलकोटला. तर ही जर्नी आता सुरू झालेली आहे. आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि माझी ही जर्नी बसने होणार आहे. तर मी फर्स्ट टाईम चाललो अक्कलकोटला बसने. तर चला तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा. संध्याकाळची भन्नाट गर्दी. ऐरोली आलं जुईनगर रेल्वे स्टेशन. आता जुईनगरला आलो आहे ठाण्यावरून लोकल ट्रेनने. मित्रांनो, आपला बसचा पिकअप पॉईंट आहे जुईनगर. वाव, किती सुंदर स्कायवॉक आहे, ब्रिज मस्त. इंडस्ट्री एरिया आहे पुढेच. आणि हे बघा राईट साईडला सगळे लक्झरी थांबलेले आहेत. तर हा बघा तो स्कायवॉक आहे ज्याच्यावर आम्ही चढून आलो. आणि हा आहे आपला पिकअप पॉईंट. इथंच येणार आहे आपली लक्झरी बस. मित्रांनो, 2025मधली ही माझी पहिलीच लॉंग जर्नी आहे. तर तुम्ही मस्त एन्जॉय करा. आणि तुमची फर्स्ट ट्रिप कुठली आहे 2025मधली ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. 6:45 झाले बसला यायला. मित्रांनो, अजून अर्धा तास आहे. अजून बस सायनमध्येच आहे. आणि आता काय, आता आपण वाट बघूया बस येईपर्यंत. बसचं नाव बघा काय, टिच्चू. तर आता बस यायला उशिरा तर आपण एक वडापाव खाऊया. चला, मिरची पण ॲड केली आहे. चला ट्राय करू. जुईनगरच्या बाहेर आल्यावर वडापाव भेटला आहे 20 रुपयाला एक वडापाव. भारी लागतो रे, एक नंबर. वडापावसोबत मिरची कॉम्बिनेशन आहे. वाव. बसच्या आतमध्ये वॉशरूम आहे. भाई, मी फर्स्ट टाइम बसच्या आतमध्ये वॉशरूम बघतोय. वा, एकदम हायजीन. वा, एक प्रॉपर जी ST बस असते ना तीच आहे. त्याला असं हायवेला चांगलं आहे बसमध्ये वॉशरूम असेल तर. मी फर्स्ट टाईमच गेलेलो असं STच्या वॉशरूममध्ये. ज्या स्क्रॅप झालेला बस असतात त्यांना यांनी रियूज करून वॉशरूम बनवलं आहे जेंट्स लेडीजसाठी. मला बोलतात इंडिया. काही लोक 7:30 झाले, बस अजून आलेली नाही. अजून इथंच उभं आहे जुईनगरमध्ये. आपली बस आलेली आहे फायनली मित्रांनो. सुगामा. 8 वाजायला 10 मिनिटं. आता मज्जा येणार आहे खूप. चला. वाव, पिवळ्या रंगाची बस आहे. असं आता कसं पहिलो. चला, व्ह्यू. जास्त लांबची सीट नाही, यायच स्टार्टिंगची. असं आता कसं अशी आपल्याला ही सुंदर सीट भेटलेली आहे फर्स्टच. त्या ठिकाणी तुम्ही बॅगा वगैरे ठेवू शकता. आणि ते चार्जिंगचा स्लॉट दिला आहे. ते लाईट्स दिलेले आहे. अरे सध्या चालू नाही वाटतं. आणि इथं मोबाईल ठेवू शकता. आणि हा आहे आपला आज रात्रीचा व्ह्यू. चल बाहेर. तर अशी सुंदर जर्नी आता आपली सुरू झालेली आहे 8 वाजता. रात्रीचे 8 वाजले. सीट पण एकदम मऊ आहे, कम्फर्टेबल. मित्रांनो, आता सुगामा बस आपल्याला भेटलेली आहे. आपली जर्नी सुरू झालेली आहे. तर या जर्नीमध्ये माझ्यासोबत माझे काका. चला, जर्नी एन्जॉय करा तुम्ही पण माझ्यासोबत. नेरूळचा हॉल घेतला बघा, PY पाटील स्टेडियम. बसमध्ये 10 मिनटं झाले नाही की चला आता आपण
राजगिरीचा लाडू खाऊया. राजगिरीचा लाडू. वाव. तर आता सुरुवात झालेली आहे खायची. तुम्हाला पण राजगिरीचा लाडू आवडतो का? कमेंट मध्ये नक्की सांगा. आत्ताशी पनवेल पण आला नाही. आणि शेव बेलपुरी पण आणली. आपण बेलपुरी पण 5 मिनिटांनी खाऊया. आणि थम्सअप घेतलेलं आहे. जे जे आपण खाऊ ते थोडंसं पटापट हजम व्हायला. आणि ही जर्नी मस्त एन्जॉय करायला. आता आपण लपून वेफर खातोय. काका बोलतात या तुम्ही पण खायला. नमकीन. आणि आता एक्सप्रेस हायवे सुरू होणार आहे आपला पुण्याचा. आता आपला लास्ट हॉल्ट आलेला आहे आणि आता आपण डायरेक्ट एक्सप्रेस हायवेने जाणार आहे नॉनस्टॉप पुण्याला. तर याच्यानंतर कदाचित पुणा हॉल्ट आहे. आता रात्रीची आपली जर्नी आहे. तर जास्त काय दाखवण्यासारखं नसणार कारण की रोडनीच चाललो आहे. तर आता अंधार असणार पुढे. इथपर्यंतच लाईट आहे. त्यानंतर पुढे अंधार होणार आहे. तर बघूया जर मध्ये काय असेल तर ते मी तुम्हाला नक्की दाखवेल. आणि ही बस कम्फर्टेबल आहे फुल. आणि बसचा हायजीन लेवल 5 पैकी 4.5 आहे. आणि कम्फर्ट आहे. मला गादी वगैरे मस्त वाटली. आणि बसची बुकिंग मी रेड बसवरनं केलेली. तर विकेंड आहे तर ठाणे ते अक्कलकोट 1200 रुपये जायचे फक्त. तर मी तुम्हाला सांगेल की तुम्ही आधीच बुक करा. आणि ही बस ठाण्यावरनं पिकअप पॉईंट नाही आहे. तर या बसचा पिकअप पॉईंट वाशी आहे. नेरूळ, वाशी, सानपाडा, जुईनगर. तर मी जुईनगरवरनंच आलो आहे. आणि आता टाईम आहे एन्जॉय करायचा. यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर आपले हार्दिक स्वागत आहे. तर एक्सप्रेस हायवे सुरू झालेला आहे. सर्वांनी बोला श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर चला आता आपला प्रवास सुखाचा हो. निळ्या रंगाची लाईट लावलेली आहे. आता बोगदा आलाय. बोगदा आलेला आहे पहिला. सगळे ट्रान्सपोर्टवालेच येतात. अशा रीतीने आम्ही आता खालापूर टोलनाका क्रॉस केला आहे आणि परत बस थांबली आहे. नेचर्स कॉल. त्या रस्त्याचं काम सुरू आहे. आता नाईटचा व्ह्यू एन्जॉय करतोय. जेवढं काही दिसतंय तेवढं रात्रीचं बघत बसायचं बाहेर. घाट सुरू झालेला आहे. पोर घाट. इथं मस्त लाइटिंग लावण्यात आलेली आहे बाहेर. तुम्हाला पण दाखवतो बघा किती भारी वाटतं. म्हणून तुम्ही पण फिरायला या. फिरायला महिन्यातनं एकदा दोनदा जावा. तुम्हाला पण मस्त वाटेल. आता जर समोरून व्ह्यू बघा. गर्दी आहे यार शुक्रवारची. साईडला बघून बघून मला कंटाळा आलेला. बोललो आता समोरून बघू. वाव. चढणावर आहे आपण आता घाटाच्या. ओव्हरटेक फुल ओव्हरटेक चालू आहे. श्री मारुती मंदिर तस्तूर. सर्वांनी दर्शन घ्या मित्रांनो. अर्धा तास झाला ही
ट्रॅफिक काही संपतच नाही अजून, वरपर्यंत आहे एकदम. आता खंडाळा पोहता येणार आहे आणि आलेला आहे. लोणावळा आलाय आणि आता इथं खूप थंडगार वातावरण झालेलं आहे. बसमध्ये मस्त वाटतंय. म्हणून लोणावळ्याला हिल स्टेशन याच्यासाठीच बोलतात की भाई एंट्री केल्या गेल्या एकदम थंड. लोणावळा इथं सगळ्यांची बिल आहेत. तुम्ही कुठल्या विल्याला थांबलेत कमेंटमध्ये नक्की सांगा. अरे जे आमच्या पुढे आलेले ते सगळे ट्रॅव्हल्सवाले इथं उभे आहेत. तर आता आपण थांबलोय पुण्यामध्ये आलेलो आहे, दिल्ली दरबार हॉटेलला. हा वाटतं फिक्स हॉटेल आहे सगळ्या ट्रॅव्हल्सवाल्यांचं. 10:30 वाजले, पुन्हा आलाय. आता हॉल्ट घेतलाय. इथं सगळे लोक जेवणार वगैरे, मग डायरेक्ट नॉनस्टॉप जाणार आहे आपण. तर चला जेवण घ्यावे. आम्ही जेवण करूनच आणलंय. 10:30 वाजेपर्यंत एक मस्त मिनी झोप काढली. शर्मा ही बघा, ही आहे आमची सुगामा. आणि लाईनीत बघा असे बस लक्झरीज उभे आहेत. तर हाच वाटतं यांचा मेन हॉल्ट आहे, जय भवानी ट्रॅव्हल्स भगवा. तर हा बघा असा काय हा धाबा आहे, मस्त आहे. आतमध्ये थोडंसं वाईब्स. हो 2 रुपयात वजन. या ठिकाणी चिकी वगैरे ठेवलेले आहेत. ही म्हणजे 1000-1200 रुपये तिकीट द्या लक्झरीची. आणि धाब्यावर थांबवलंय. एवढं काही खास नाही वाटलं मला, म्हणून घरूनच जेवण घेऊन या मित्रांनो. बाहेर एवढे भारी भारी हॉटेल होते, तिथं थांबवायचं सोडून काय यार आतमध्ये घेऊन आलेत. ठीक आहे, चला आता आपण जेवूया. तर ही आहे सुगामा बस. मी चालवू का? ही आहे माझी सीट. मेथीची भाजी, चपाती, भाजी आणि चण्याची आमटी. काकडी. अरे वा. चला मित्रांनो, जेवण झालंय मस्त. आता बसमध्ये जाऊन झोपणार. लगेच नाही झोपणार, थोड्या वेळाने झोपू. तर आता काय दाखवण्यासारखं असेल तर मी तुम्हाला दाखवेल, नाही तर कुठे हॉल्ट घेतला तर मग नाही. तर कारण की आता रात्रभर तर कायच नसणार, बाहेरचं काही दिसणार नाही. आता तर आपण डायरेक्ट झोपूया आणि सकाळीच भेटूया. आले का सगळे? बसलो बाबा एकदाच. खूप मेहनत लागते वर बसायला, चढायचं वर म्हटलं तर. इथपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. ही एक ट्रॅव्हल जर्नी आहे बसची. आणि ही जर तिकीट तुम्ही सोमवार मंगळवार येत असाल तर तुम्हाला 700-800 रुपयामध्ये तिकीट भेटेल, ठाणे ते अक्कलकोट. पुण्यापर्यंत येईपर्यंत काकांनी खूप सारी माहिती सांगितली त्यांच्या एक्सपिरियन्सनुसार, की ही जागा या ठिकाणी, हा रस्ता इकडे जातो, हा ब्रिज नवीन झाला आहे, जुना झाला आहे, असं खूप काय काय सांगितलं. तर हे पण जरा मस्त वाटलं जरा बघायला. अजून पण हायवेला खूप भारी भारी हॉटेल धाबा होते, पण यांची चॉईस आज समजली आहे कशी आहे. म्हणजे एवढं काय मला खास वाटलं ना. धाबा आणि वॉशरूम वगैरे एवढे हायजीन नव्हते जे असायला पाहिजे. जय भवानी ट्रॅव्हल्स.
चला एकदाची निघाली पुन्हा एकदा. श्री स्वामी समर्थ. पुणे. वाव, थंडगार एकदम वारा. पुणेकरांनो व्हिडिओ बघत असाल तर एक लाईक नक्की करा. मित्रांनो आपण आता आहे मुंबई बँगलोर हायवेला. पुन्हा बँगलोर पण बोलू शकता. आणि पुढून जो टर्न घेतील सोलापूरसाठी मग तो पुन्हा सोलापूर हायवे झाला. वा, इथं पण मेट्रोचं काम सुरू आहे. आज रात्रीचा माझा डेझर्ट आहे राजगिरीचा लाडू. मला तर खूप आवडतो. चला आता झोपायची वेळ झाली. तर अजून तरी बाहेर का दाखवण्यासारखं नाही. काय असेल तर नक्की दाखवतो. आता पण भेटूया सकाळी. चला बाय. 5 वाजत आले आणि सोलापूर आलं आता. बस स्टँड येणार आहे. सुगामा एक्सप्रेसचा आपला प्रवास इथं संपत आहे मित्रांनो. फायनली आता अक्कलकोटला उतरलं आणि थंडी इथं खूप. सकाळचे 6 वाजायला आले आता. उतरलं इथं रिक्षाची लाईन लागली आहे मंदिरात जाण्यासाठी. तर आपण पोहोचलोय वटवृक्ष मंदिराच्या बाहेर. रिक्षाचे एकाचे 20 रुपये शेअरिंग. फायनली अक्कलकोट आलेलं आहे. जुन्या काळाचे घरच कट्ट. आता निघालेला आहे फ्रेश व्हायला. आंघोळ वगैरे करून आपण दर्शनासाठी जाणार आहे. तर इथं लोकल रूम बघितलाय 100 रुपये. तर अशी ही सिंपल रूम भेटते आपल्याला 100 रुपयामध्ये. आंघोळ वगैरे करून दर्शनासाठी जायला. तर इथूनचे लोकल निवासीच आहेत. तर मी तर म्हणेल तुम्ही ह्यांच्या थ्रूच या. फटाफट रेडी होऊन दर्शन घ्या. तर चला आता मी पण रेडी होतो. हा ब्लॉग इथं एंड करतोय. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की एक लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनल लवकर सबस्क्राईब करा. तर आता आपण भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.